माणसाकडे अनेक पदवी असतात, पण एक पदवी अशी असते ती कुठेही मिळत नाही, ती कमवावी लागते, ती देवपणाची. देवपणाची पदवी ही मागून मिळत नाही, ती कमवावी लागते. देव माणूस उगाच कोणी बनत नाही. खरं तर देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाच्या उद्धारासाठीच बनलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीपोटी देवासमोर जाऊन हात जोडण्यापेक्षा आपण अशी चूक न केलेलीच बरी. आता एवढे सगळे सांगण्याचे तात्पर्य काय, तर देव ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या हृदयात आहे, प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक वस्तूत आहे. आपण मानलं तर देव आहे आणि नाही मानलं तर देव नाही आहे. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की आज मी तुमच्यासाठी अशीच एक सुंदर अशी गोष्ट घेऊन आली आहे, ज्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यात देवपणाचा खरा चेहरा आपल्याला दिसतो. तर जास्त वेळ न घेता आपण गोष्ट सुरू करूया. एक ब्राह्मण असतो, तो खूपच दयाळू असतो. खरं तर तो गरीब सुद्धा असतो. तो एका मंदिरात पुजारी असतो. तो सकाळी लवकर पहाटे उठून काकड आरतीच्या वेळी सगळी देवाची तयारी करून काकड आरती करून देवपूजा करायचा. तर देवपूजेवरच आपला उदरनिर्वाह करायचा. म्हणजे देवपूजा करताना जो कोणी त्याला दक्षिणा द्यायचा, त्या दक्षिणेवर त्याचं घर चालायचं. इतर खर्चासाठी तो कीर्तन करायचा. असं तो सुंदर आपलं आयुष्य प्रामाणिकपणे जगत होता. हे आयुष्य जगत असताना त्याला कितीतरी कठीण परिश्रमांना सामोरं जावं लागत होतं. आणि तो मात्र प्रत्येक कष्ट आपण देवाने आपल्यासाठी ते आपल्याला सुंदर अजून बनवण्यासाठी दिलेत असं समजून करत होता. पण तो मात्र देवावरचा विश्वास कधी ठेवू देत नव्हता. एकदा तो ज्या गावात राहत होता त्या गावात खूप मोठा दुष्काळ पडला. संपूर्ण गाव ओसाड पडलं. लोकांना अन्न, निवारा, वस्त्र यासाठी लोक तडफडू लागली. त्याने विचार केला, मी देवाकडे गाराणं करतो, जेणेकरून या माझ्या लोकांच्या ज्यांच्या जीवावर मी आज जगत होतो, जे मला दक्षिणा देत होते, त्यांच्यावर माझं उदरनिर्वाह होत होतो, त्या लोकांसाठी मी आज देवाकडे प्रार्थना करणार. म्हणून तो मंदिरात गेला. त्याने गाराणं घातलं देवाला, हे देवा, आपल्या गावावर जे काही संकट आले ते दूर होऊ दे. माझ्या माणसांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारच जे काही साहित्य आहे, त्यासाठी लागणारं धन आहे, ते आम्हाला तू दे. आणि तो मंदिरातून निघाला. रात्री झोपला. सकाळी तो पहाटे काकड आरतीसाठी निघाला. काकड आरतीसाठी जाण्यासाठी पहिला तो नदीवर स्नान करायला जायचा. तो नदीवर स्नान करायला गेला. तिथे त्याला एक हंडा भेटला. हंडा रिकामी हंडा नाही, त्यात सोने भरले होते. सोन्याचे दागिने, नाणे आणि काही मोहरा सुद्धा होत्या. तो खुश झाला. त्याला असे वाटले, काल देवाने माझं जे गाराणं सांगितलं होतं मी लोकांच्या भल्यासाठी, तर ते ऐकलं आणि हे देवानेच मला दिलं. तो नाचत नाचत गावी आला. सगळ्या लोकांना ओरडून ओरडून सांगू लागला की मी काल देवाकडे गाराणं घातलं आणि आज मला सोन्याचा हंडा भेटला आहे आणि आपण हा सगळेजण वाटून घेऊ, जेणेकरून आपल्यावर जे संकट आले आहे ते थोडेफार कमी होईल. गाव सगळे आनंदी झाले. त्या ब्राह्मणाने सर्वांना थोडे 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 दागिने दिले आणि प्रत्येकाला खुश केले. प्रत्येकाला जेवणाची सोय झाली. ज्यांना घालायला वस्त्र मिळत नव्हती त्यांनी त्यातून वस्त्र घ्यायचा निर्णय घेतला. कोणाचा निवारा नव्हता नीट, त्यांनी आपल्या झोपड्या नीट केल्या. असे ते गाव पुन्हा एकदा सुरळीत चालू झाले. सगळे गावकरी त्या पुजाराला देव माणूस मानू लागले. सगळे गावकरी त्याचे आभार मानू लागले. त्याने मात्र स्वतःचा गर्व केला नाही. त्याने हेच लोकांना सांगितले की मी माझ्या स्वतःच्या स्वार्थाचा कधीच विचार केला नाही, मी माझ्या गावाचा विचार केला. कारण जेव्हा मी दुःखी होतो, मी कष्ट भोगत होतो, जेव्हा माझ्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते, तेव्हा तुम्हा लोकांच्या दक्षिणातूनच मी माझं घर चालवत होतो. तुम्ही माझ्यासाठी देव होता आणि आज जेव्हा तुम्हाला गरज पडली, माझ्या देवाने ते सर्व दागिने तुमच्यासाठी मला मिळवून दिले. तुम्ही माझे आभार मानू नका, तुम्ही देवाचे आभार माना. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की देवावर आपण अतोनात निष्ठा आणि श्रद्धा ठेवली तर कितीही मोठी कठीण परिस्थिती येऊ दे, त्यातून आपसुकच आपण आरामात बाहेर पडतो. त्यात
देव आपल्याला मदत करतो. देवाच्या रूपात आपल्यासमोर कोण येऊन उभा राहील हे सांगता येत नाही. दान धर्म करणे हे सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे. दान केलेले कधीही वाया सुद्धा जात नाही. तसेच 3 गोष्टी नेहमी लोकांना देत राहा. 1 मान, 2 ज्ञान आणि 3 दान. ते कधीच फुकटही जात नाही. दिल्याने फक्त वाढत जातं, मग ते ज्ञान असो की धन असो. फक्त त्यासाठी माणसाच्या मनाचा मोठेपणा लागतो. आपण जसे वागतो, बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. म्हणून इतरांशी वागताना विचार करून वागा. कारण आपण जसं देतो ते आपल्याला व्याजासकट मिळत असतं. मग दुःख असेल तर ते दुःख आपल्याला व्याजासकट मिळतं. कुणाला आनंद दिला तर देव आपल्याला व्याजासकट आनंद सुद्धा देतो. माझ्या आईने मला नेहमी सांगितले, गरिबीला लाजू नये, शिकून खूप मोठं व्हावं, पण माणुसकी मात्र विसरायची नाही. आयुष्यात ठेचा तर लागतच राहतील, पण त्या पचवायची ताकद मात्र स्वतःमध्ये ठेवायला हवी. आणि अडचणीत प्रसंगामध्ये साथ देणाऱ्या माणसांना मात्र कधीही विसरून चालणार नाही. माणुसकीच्या पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं. जेव्हा कोणीच कुणाचं नसतं तेव्हा आपण त्याचं मात्र व्हायचं असतं. समजा झालंच दुःख तर ते पचवायचं, गिरवत नाही राहायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून कधीच नाही जायचं. मिळालं प्रेम तर जगायचं, त्याचा हिशेब कधीच मांडत नाही बसायचं. देवानं दिलेच आहे जीवन तर जगायचं, उगाच ढकलत नाही बसायचं दिवस. सगळ्यात महत्त्वाचं, सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाच्या समाधानाला एक सीमा असावी. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनला थांबते. आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फलाटावर उतरवते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सान्वी मांजरेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.